नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता प्रियाचा कसा अपघात होणार आहे आणि हे सगळं महिपत का आणि कशासाठी करणार आहे आणि त्यामुळे त्याचा ही सगळं करून नेमका काय फायदा होणार आहे हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मग आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया। कोर्टामध्ये केस असल्या कारणाने महिपत, साक्षी, त्यासोबत नागराज आणि प्रिया हे चौघही जण एकत्र भेटलेले असतात। त्यावेळेला प्रिया आता या सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते की अर्जुनकडे खूप सारे पुरावे आहेत आणि त्याच बेसवर त्यांनी आज ही आजची केस ठेवली आहे। तुम्हा लोकांना का समजत नाही आहे, पण तरीसुद्धा आता जो महिपत असतो तो आता प्रियावर ओरडू लागतो आणि प्रियाला म्हणत असतो की प्लीज ग, काही असं वाकडं तिकडं बोलू नकोस। परंतु प्रिया म्हणत असते की तुम्ही अजूनही मला सगळेजण मजाकमध्ये घेताय, मी सांगते ना तुम्हाला ते सगळं शब्द खरं आहे, तुम्ही माझं ऐका, नाहीतर ना आपल्या सगळ्यांना फासावर लटकायची वेळ येईल। हे प्रिया आता बोलते तर इकडे मात्र आता खूप जास्त राग महिपतला आलेला असतो। महिपत हा खूप जास्त संतापलेला आधीच असतो, तर आधीच खूप टेन्शन असतं साक्षीच्या या केसबद्दल काय नेमकं होते, कारण आता अर्जुनने लगेच हिअरिंग ठेवलेली असते आणि ते हिअरिंग लगेच ठेवल्यामुळे आता तो खूप जास्त अस्वस्थ झालेला असतो की ह्याला काही पुरावे वगैरे मिळालेत का। त्याच वेळेला इकडे प्रियाचं तोंड जे काही सुटलेलं असतं ना, त्यामुळे प्रिया आणि महिपतमध्ये आता कोर्टाच्या बाहेरच वाद होत असतात आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र नागराज आणि साक्षीमध्ये पडून त्या दोघांनाही शांत करायचा प्रयत्न करत असतात। पण कसली प्रिया शांत होते। प्रियाला खरं तर आता खूप जास्त भीती वाटत असते की जर साक्षी या सगळ्यामध्ये अडकली तर साक्षीला सपोर्ट करणारी मी सुद्धा या सगळ्यामध्ये अडकून जाईल आणि म्हणूनच ती खूप जास्त घाबरत असते आणि म्हणूनच ती महिपतला सांगत असते की या दामिनीच्या भरोशावर तुम्ही राहताय ना, ही दामिनी नक्कीच आपल्याला फासावर लटकवेल बघा। महिपत प्रचंड भडकतो आणि तो आता प्रियाच्या अंगावर धावून जात असतो। प्रियाला म्हणत असतो की तुला जर बोलता येत नसेल ना तर हे अशुभ तरी बोलू नकोस, निदान शुभ तरी बोल, नाहीतर बघ मी तुझं काय करेन। प्रिया त्याला त्याच्यावर म्हणत असते की तुम्ही काय करणार आहे, आधी स्वतः या सगळ्यामध्ये अडकला आहात आणि वर तुम्ही आम्हाला सुद्धा अडकवताय, असं प्रिया काहीसं म्हणते। तेव्हा मात्र महिपतला प्रचंड राग येतो आणि महिपत आणि प्रियाची आता कोर्टाबाहेरच चांगलीच आता भांडणं होत असतात। पण त्यावेळेला साक्षी आणि त्याचसोबत इकडे असणारा नागराज हा प्रिया आणि त्याचसोबत महिपतला शांत करत असतात। आता त्या दोघांनाही कसं बसं शांत केलं जातं आणि दोघंही जण आता कोर्टामध्ये जायला निघतात। जेव्हा आता कोर्टामध्ये त्यांची आता केस सुरू होणार असते तेव्हा अर्जुन तर पूर्ण तयारीनिशी आलेला असतो आणि आता अर्जुन, सायली त्याचसोबत चैतन्य यांच्या चेहऱ्यावरील जो काही आता स्माईल आणि त्याचसोबत जी काही चमक असते ती पाहून प्रियाला समजलेलं असतं की ह्यांच्या हाती नक्कीच काहीतरी प्रूफ लागलेले आहेत, म्हणूनच यांच्या चेहऱ्यावर इतकी मोठी स्माईल आहे, नाहीतर ह्यांचे चेहरे पडलेले असतात। पण आज यांच्याकडे मोठा पुरावा आहे त्यामुळे ही लोक खुश दिसत आहेत। हे आता प्रियाचं हे जजमेंट असतं, कारण प्रिया जी आहे ती आता सुभेदारांच्या घरात राहून अर्जुन, सायली यांना चांगलंच ओळखू लागलेली असते। मात्र नागराज आणि त्यासोबत महिपत आणि साक्षीला असं वाटत असतं की दामिनी नक्कीच काहीतरी पलटवार करेल, पण आता इथे सगळं काही उलटच झालेलं असतं। अर्जुननेच आता दामिनीची बोलती बंद केलेली असते आणि साक्षीची सगळी कारस्थानं एक एक करून आता त्याने बाहेर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो। कोर्टामध्ये केस चालू असतानाच दामिनी मध्ये उठून आपलं मत मांडायचा प्रयत्न करत असते, पण अर्जुन ती सगळी मतं फेटाळून लावत आपले जे काही प्रूफ्स असतात ते आता कोर्टामध्ये सादर करत असतो। त्याच्याकडे बरेच प्रूफ्स असतात, परंतु पहिल्यांदा तो साक्षीचं सगळं म्हणणं ऐकून घेतो की साक्षीला काय म्हणायचं आहे, साक्षी नेमकी त्या रात्री कुठे होती, काय करत होती, हे सगळं डिटेलमध्ये आधी तो व्यवस्थितपणे ऐकून घेतो। हे जेव्हा तो आता व्यवस्थितपणे ऐकून घेतो तेव्हा मात्र आता तो साक्षीला विचारत असतो की मला आता सांग, मी जे काही म्हटलं ते बरोबर आहे का। त्यावर साक्षी म्हणत असते की हो, हे सगळं काही असंच घडलं। पण आता इकडे मात्र सगळ्यांनाच प्रश्न पडलेला
लागलेला असतो की अर्जुन जो आहे तो साक्षीला इतकं सगळं विचारतोय आणि तिला सपोर्ट का करतोय, कोणालाही काहीच कळत नसतं. मात्र अर्जुन हे सगळं आधी तिच्याकडनं सत्य यासाठी बदलून घेत असतो की हे जी काही ती आता सांगते या गोष्टी आतापर्यंतच्या ज्या आहेत त्या वेगळ्या होत्या आणि आता तो कोर्टात सादर करणार आहे त्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणूनच त्याने आधी तिची साक्ष घेतलेली असते. तिच्या तोंडून जे जे काही सत्य निघालेलं असतं त्यानंतर आता अर्जुन आपल्याकडे पुरावे जे असतात ते आता सादर करतो आणि तो आता सांगत असतो की खुनाच्या रात्री साक्षीचं लोकेशन हे आश्रमाच्या इथे सुद्धा दाखवत नाहीये आणि त्याचसोबत रिसॉर्टच्या इथे सुद्धा दाखवत नाहीये. मग आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की हा असा कसा बोलतोय, परंतु आता अर्जुनने हे सांगितलेलं असतं की खरं तर ही रिसॉर्टला गेलीच नव्हती त्या दिवशी. हिची पार्टी होती पण ती होती ती म्हणजे 11 तारखेला, ही पार्टी 13 तारखेला नव्हती. आणि हा जो काही आपला खून खटला प्रकरण झालं आहे ते 13 जानेवारी 2024 मध्ये झालं आहे आणि हिने आपल्याला खोटे पुरावे दिलेले आहेत असं देखील अर्जुन आता कोर्टामध्ये सादर करतो. तरी सुद्धा आता दामिनी म्हणत असते की जे काही पुरावे होते ते आम्ही कोर्टात आधीच सादर केलेले आहेत. पण अर्जुन म्हणत असतो तुम्ही जे पुरावे कोर्टात सादर केलेले आहेत ते सगळे काही खोटे आहेत, पण आता आमच्याकडे जे पुरावे आहेत ते हळूहळू कोर्टात सादर होतीलच. आणि त्याच वेळेला आता महिपतचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. महिपत जो आहे तो खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. त्याला त्या परिस्थितीत काय करावं आणि काय नको समजत नसतं, पण त्याला आता कळत असतं की अर्जुनने जो काही छापाया रचलेला आहे त्यामध्ये आपली मुलगी चांगलीच होरपळून निघणार आहे. आपल्या मुलीला घाम फुटला आहे, तिला बोलताही येत नाहीये हे कुठेतरी आता समजलेलं असतं. आणि आता त्या रिसॉर्टच्या मालकाने सुद्धा बरंच तिथे येऊन जे काही पुरावे असतात त्याबद्दल सांगितलेलं असतं आणि त्यांनी इतकंही म्हटलेलं असतं की आमच्याकडे या दिवसाचे CCTV फुटेज आहेत आणि ते CCTV फुटेज आम्ही तुम्हाला दाखवूही शकतो असं देखील त्यांनी सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे आता महिपत जो आहे तो खूप जास्त भडकतो आणि त्याला आता कळून चुकतं की साक्षीची आता या सगळ्यातून काही सुटका नाही. साक्षी चांगलीच या सगळ्यामध्ये अडकली जाणार, कारण जे चित्र त्याच्यासमोर उभं असतं त्यावरून तर सगळे पुरावे जर अर्जुनच्या हाती लागले असतील, त्या CCTV फुटेजही त्या हॉटेलच्या हाती लागले असतील तर आता आपण संपलो हेच आता कुठेतरी महिपतला मनामध्ये वाटत असतं. पण आता ह्या सगळ्यामध्ये त्याला दामिनीची सुद्धा खूप जास्त चिडचिड होत असते, कारण दामिनीने एवढं सगळं करून सुद्धा दामिनीने सगळे पुरावे खोटेच ठरलेले असतात. कारण अर्जुनने जे काही पुरावे गोळा केलेले असतात ना ज्या 2 दिवसामध्ये ते खूप जास्त महत्त्वाचे असतात आणि त्यामुळेच आता प्रत्येक वेळेला जो महिपत जो आहे तो दामिनीला सांगत असतो ना ते आता खरं तर हे योग्य ठरलेलं असतं. आता ही केस वगैरे झाल्यानंतर सगळेजण आपापल्या घरी जातात, पण महिपत जो आहे तो प्रचंड संतापलेला असतो आणि महिपत जो आहे तो आता दामिनीला भेटायला जातो. महिपत दामिनीवर जाऊन भडकतो आणि तो म्हणत असतो की तुम्हाला मी म्हटलं होतं की हा अर्जुन शांत बसणाऱ्यातला नाहीये, तुम्हाला गरजच नव्हती त्या कोर्टात जाऊन 30 दिवसाचा वेळ घ्यायची. तुम्ही जो 30 दिवसाचा वेळ घेतलाय ना ते आता आपल्या जीवावर किती बेततंय तुम्ही बघताय का. आता माझी मुलगी नक्कीच त्या जेलमध्ये जाऊन सडणार आहे. तुम्हाला काय गरज होती हे सगळं करायची, तुमच्यामुळे हे सगळं झाले आणि तुमचा हा ओव्हर कॉन्फिडन्सने आम्हाला नडला आहे असं देखील आता तो ओरडत असतो आणि दामिनीला बोलत असतो. दामिनी म्हणत असते की मी जे काही केलंय ना मध्ये मला एवढंच सादर करायचं होतं की लवकरात लवकर ही केस संपेल. हे लोक काही पुरावे गोळा करू शकणार नाही, कारण आपण जे पुरावे दिले होते ते इनफ होते आणि त्यामुळे साक्षीची निर्दोष सुटका होणार होती. उगाच ही केस का टांगत ठेवायची आणि म्हणूनच मी कोर्टात त्या दिवशी ते म्हणणं मांडलं. पण आता हे असं फिरेल असं मला वाटलं नव्हतं. पण आता महिपत जो आहे तो विचित्रपणे संतापलेला असतो, कारण एकतर त्या प्रियाचा राग त्याच्या डोक्यात असतो, त्याचबरोबर कोर्टामध्ये जे काही झालेलं असतं तर त्याच्या डोक्यात फिरतच असतं. आणि ही दामिनीचा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स असतो ना तो आता नडलेला असतो, खास करून महिपत साक्षी यांना, कारण या सगळ्यामध्ये होरपळणार असतात त्या आगीत ते म्हणजे महिपत आणि साक्षी. पण आता या ओव्हर कॉन्फिडन्स दामिनीला काय वाटतंय की हे सगळं तिने काही केलंय ते योग्य केलं आहे, पण या सगळ्यामध्ये वाट लागलेली असते ती म्हणजे महिपत आणि साक्षीची. त्यामुळे आता महिपत हा दामिनीवर प्रचंड भडकतो आणि तो म्हणत असतो की तुम्हाला गरजच नव्हती ही 30 दिवसांची वेळ घेण्याची आणि तो रागारागाने तिकडनं जायला निघतो. त्यानंतर इकडे घरी आल्यावर जी
प्रिया असते ती सुद्धा विचार करत असते, कारण तिला सुद्धा कुठेतरी असंच वाटत असतं की आपण जे काही केलेलं आहे ते आता या सगळ्यामध्ये आपण अडकणार आहोत. म्हणजे साक्षीची आपण सुरुवातीला तर साथ दिली, पैसे तर भेटले, पण आता जेव्हा गोत्यात यायची वेळ येते ना तेव्हा खरंच वाट लागणार आहे. आणि आज जे काही अर्जुनने कोर्टात पुरावे सादर केले आहेत ते तर कमीच आहेत, तो हळूहळू सगळे पुरावे सादर करेल आणि त्यानंतर मात्र जर साक्षीला फासावर लटकवलं गेलं तर साक्षी माझं देखील नाव घेईल, हे सुद्धा आता प्रियाला माहिती असतं. आणि म्हणूनच प्रिया जी आहे ती टेन्शनमध्ये येते आणि आता प्रिया नागराजला कॉल करते आणि नागराजला फोन करून ती म्हणत असते की बघितलंस ना, मी तुला कोर्टात सांगत होते की काय होणार आहे ते, पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. सगळ्यांना असंच वाटत होतं की ती दामिनी काहीतरी जादू करेल, पण दामिनी बघितलं ना ऐनवेळेला कशी शांत होती. आता तुला माहिती आहे का, हा अर्जुन आहे ना त्याने पूर्ण तयारी केलेली आहे या 30 दिवसाची आणि त्यामुळे ना तो साक्षीला चांगलंच अडकवणार आहे. आणि जर साक्षी अडकली तर मी आणि तू सुद्धा गोत्यात येऊ शकतो, असं देखील आता प्रिया जी आहे ती नागराजला सांगू लागते. नागराज सुद्धा आता टेन्शनमध्ये असतं, कारण का नागराजचं सत्य देखील जर बाहेर पडलं तर त्याला रविराज घरात सुद्धा ठेवणार नाही, हे आता नागराजला माहिती असतं. आणि म्हणूनच नागराज जो आहे तो सुद्धा विचार करत असतो आणि तो ठरवतो की आपण आधी भेटूया आणि आपण त्या संदर्भात काहीतरी चर्चा करूया. आता प्रिया आणि नागराज जे आहेत ते भेटलेले असतात आणि त्याच वेळेला आता ते दोघंही जण ठरवतात की आपण महिपतच्या घरी जाऊया आणि काय ते योग्य तो निर्णय घेऊया, पुढे नेमकं कसं काय करायचं आहे त्याबद्दल. त्याच वेळेला आता नागराज आणि प्रिया महिपत आणि साक्षीच्या घरी गेलेले असतात आणि त्याच वेळेला आता प्रिया जी आहे ती म्हणत असते की मी तुम्हाला म्हटलं होतं की दामिनीच्या भरोशावर राहू नका, मी सांगत होते तुम्हाला दरवेळेला, मागे सुद्धा सांगितलं होतं की ते दोघंही जण काहीतरी करतायत, लपवतात आपल्यापासनं. त्या हॉटेलमध्ये गेले होते तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं की ते दोघंही रिसॉर्टला गेले, पण तुम्ही ती माहिती बरोबर काढली नाही आणि त्यामुळे आज आपण कसे अडकलो आहोत बघितलं ना. उद्या जाऊन जर अर्जुनने अजून पुरावे कोर्टात सादर केले ना तर आपलं काही खरं नाही, असं देखील प्रिया आता बोलत असते. आणि त्यावेळेला आता महिपत आधीच संतापलेला असतो, त्यातच आता ही प्रियाची बडबड, त्यामुळे तो अजूनच टेन्शनमध्ये येतो आणि त्याला खूप जास्त राग येत असतो. आणि तो आता नागराजला म्हणत असतो की ह्या चिचुंद्रीला आधी हिचं तोंड बंद करायला सांगा, पण आता इथे कुठे ऐकते प्रिया मात्र बडबड करतच राहते, कारण आता प्रियाला सगळ्यात जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण प्रियाचं हे सगळं काही गोत्यात येणार असतं, कारण सुभेदारांच्या घरामधून तिला हकललं जाणार असतं, कारण ती तन्वी आहे ह्याचा सुद्धा खुलासा होईल जर ह्यामध्ये ती अडकली तर, आणि त्याचसोबत तिला जेलमध्ये सडायला लागेल ते वेगळं. आणि तिला हे सगळं काही करायचं नसतं, कारण का तिला आता ऐशो आरामात राहायची सवय झालेली असते. आणि त्यामुळे आता हे सगळं काही तिला अचानकपणे अंगावर पडल्यामुळे ना खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आणि तिला हे सुद्धा माहिती असतं की अर्जुन जो आहे तो शांत न राहता साक्षी विरोधातले पुरावे गोळा करणार, कारण मधुभाऊंना त्याला काही झालं तरी निर्दोष सोडवायचा आहे. सायलीचा विचार करूनच तो मधुभाऊंना निर्दोष सोडवणार आणि त्यासाठी तो काही देखील करेल हे देखील प्रियाला माहिती आहे. आणि म्हणूनच प्रिया जी आहे ते अगदी पोट तिडकीने महिपतला सांगत असते की या सगळ्याकडे लक्ष द्यायला, पण महिपत जो आहे तो ऑलरेडी टेन्शनमध्ये असतो, कारण जे काही पुरावे आधीच कोर्टात सादर केलेले असतात ते खोटे असतात आणि ते आता एक एक करून सिद्ध होत आहेत. त्यामुळे आता तो एका वेगळ्याच जाळ्यात अडकून गेलेला असतो. सोबत जो काही रिसॉर्टवाला आहे त्यांनी सुद्धा त्याची साथ सोडलेली असते. त्यात ही प्रियाची बडबड, म्हणजे त्याला आता ते सगळं काही नकोसं झालेलं असतं. त्यातच प्रिया आता नागराज आणि महिपत साक्षी यांना बोलत असते की माझ्या अंगावर जर काही आलं ना तर मी सरळ सरळ तुमचं नाव टाकून देणार आहे, कारण मला या सगळ्यामध्ये अडकायचं नाही आहे. इतके दिवस मी खूप सहन केलं, पण आता नाही. मला जवळ कोणी आलं ना विचारायला तर सरळ मी सांगणार आहे की मला तुम्ही लोकांनी हे सगळं काही करायला लावलं, असं आता प्रिया निर्लज्जपणे नागराज आणि महिपतच्या समोर बोलत असते. त्यामुळे आता महिपत जो आहे तो प्रचंड भडकलेला असतो. त्यातच आता प्रियाने ब्लॅकमेल केलेला व्हिडिओ सुद्धा तिच्याकडे असतो आणि त्यामुळे आता प्रिया जी आहे त्या व्हिडिओची सुद्धा त्यांना धमकी देत असते आणि म्हणत असते की या सगळ्यामध्ये मी अडकली ना तर तो व्हिडिओ सरळ मी सादर करणार आहे आणि मी यातून माझी सुटका करून घेणार आहे, असं देखील ती म्हणते. त्यावर महिपत आता प्रियावर भडकतो आणि प्रियाला म्हणत असतो, तुझ्या विरोधात जाऊन तू
साक्ष देणार आहेस आणि वर आमचे पुरावे देणार आहेस. तुला ही बोलण्याची हिंमत कशी करवली? तुला काय वाटतं, तुला आम्ही असंच सोडून देऊ का? तर त्यावर प्रिया जास्त घाबरत नाही. पण आता प्रियाकडे उपायच उरलेला नसतो. ती आता म्हणत असते का मग मी काय करू? तुम्ही लोक जर काहीच जर करत नसाल, हातपाय हलवत नसाल, तर आता या सगळ्यामध्ये आपण अडकणार आहोत. आणि त्यापेक्षा जर माझी सुटका होणार असेल ना यामध्ये, तर मी का म्हणून माफीचा साक्षीदार होऊ नको? मग मला त्याच्याशिवाय कोणताही ऑप्शन उरणार नाही, कारण सुभेदारांच्या घरात मला टिकून राहायचं आहे, असं देखील ती म्हणत असते. पण आता सुभेदारांच्या घरात टिकून राहायला हे सगळं करायला कोणी भाग पाडलं होतं? तर या महिपत आणि नागराजने. आणि त्यामुळेच तर प्रियाला हा ऐशोआराम जगता आला होता. पण आज जर ती प्रिया ह्यांच्यावरच उलटत असेल, तर आता खूप जास्त संताप हा महिपतचा झालेला असतो. महिपत आता नागराजला म्हणतो की आताच्या आता या चिचोंद्रीला इकडनं घेऊन जा. आणि त्यानंतर आता तिला घेऊन गेलं जातं. तर इकडे मात्र आता महिपत प्रचंड संतापलेला असतो. तर साक्षी आता महिपतला शांत करत असते आणि तुम्ही त्या प्रियाच्या बोलण्याचा इतका विचार करू नका असं म्हणते. त्यावर मात्र महिपत म्हणत असतात की पण तिची हिंमत कशी झाली बघितलंच का? ती काय काय बोलून गेली ते. उद्या जर कोर्टात ती काही बोलून गेली तर अजून तू अडकशील, याचीच मला भीती आहे, असं देखील आता महिपत जे आहे ते बोलत असतात. त्यावर साक्षी म्हणत असते की तुमचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे, पण प्रिया असं काही करणार नाही. ती आता थोडी घाबरली आहे म्हणून, पण तिला जर मी माझ्या पद्धतीने समजवलं ना तर ती नाही असं काही करणार, असं देखील ती आता साक्षी ही महिपत यांना समजावत असते. परंतु आता महिपत एकटेच बसलेले असताना विचार करतात की नाही, या प्रियाचा तर काही ना काही काटा तर काढावाच लागणार, तेव्हाच ही प्रिया गप्प बसणार आहे. नाही तर या प्रियाला तोंड सुटलं नाही या प्रियाचं तर आपलं काही खरं नाही, असाच विचार आता महिपत जे आहे ते करत असतात. आणि म्हणूनच महिपतला आता प्रियाचा काटा काढायचा असतो, जेणेकरून प्रिया कोर्टामध्ये कोणतीही साक्ष देणार नाही किंवा तिच्याकडे जो व्हिडिओ आहे तो सुद्धा ती सादर करणार नाही. त्यासाठी प्रियाचा काटा काढणं गरजेचं आहे. प्रिया हा एकमेव आपल्या मार्गातला अडथळा आहे आणि तोच आता दूर करायला हवा, असाच आता महिपत विचार करतात. आणि त्यामुळे आता महिपत जे आहे ते पुन्हा एकदा कामाला लागतात. ते आता त्यांच्या माणसांना सुपारी द्यायचं ठरवतात, ते सुद्धा प्रियाची. इतके दिवस प्रियाला त्यांनी इतकं वापरून घेतलेलं असतं, पण आता प्रिया जर फिरत असेल तर तिचा काटा तर काढायलाच हवा, असं आता महिपत विचार करतात. आणि लगेचच महिपत आपल्या माणसांना कॉल करतात आणि त्यांना प्रियाचा फोटो पाठवतात. आणि ही मुलगी तुम्हाला रस्त्यावर दिसली तर उडवून टाकायचं आहे, असं देखील म्हणतात. आणि त्यावेळेला आता ते गुंड देखील महिपतचे सगळं काही ऐकायला तयार असतात. त्यानंतर आता महिपत ठरवतो की प्रियाचा काटा काढायचा असेल तर प्रियाला प्रेमाने बोलवावं लागेल आणि मगच तिचा काटा काढावा लागेल. आणि त्याचमुळे आता प्रियाला महिपतचा फोन येतो. तर महिपतचा फोन आल्यावर प्रिया म्हणत असते की आता काय अण्णा, तुमचं काम माझ्याकडे, त्या दिवशी तर माझ्यावर चिडला होतात. तर आता महिपत म्हणत असतो की ये तू, आपण बसून बोलूया, जे काही आहे ते काही ना काही सोल्युशन तर आता काढायला हवं, नाही तर आपण सगळीजण अडकून जाऊ, असं देखील आता महिपत प्रियाला मुद्दामून बोलतो, जेणेकरून प्रिया जी आहे ती घरातनं बाहेर पडायला हवी. त्यामुळे आता प्रिया जी आहे ती फोनवर बोलते आणि तातडीने घराच्या बाहेर पडायला लागते. त्याच वेळेला आता महिपतने तिचा गेम करायचा फिक्स केलेला असतो आणि त्याचसाठी तर महिपतने प्रियाला घराच्या बाहेर काढलेलं असतं. प्रिया आता घराच्या बाहेर निघालेली असते आणि ती आता रस्त्यावरनं चालत असते. आणि त्याच वेळेला आता मागून एक गाडी येते आणि त्या गाडीने आता प्रियाचा अपघात करवला जातो. प्रिया आता तिथेच गाडी खाली पडून जाते आणि ती अगदी बेशुद्ध पडलेली असते. तिच्या डोक्यातना खूप जास्त रक्तस्राव होत असतो आणि हा ॲक्सिडेंट तिथे झाल्यानंतर तिकडनं जे गाडीमधले लोक असतात ते तिकडनं गाडी घेऊन पळून जातात. मात्र प्रिया रस्त्यावर पडलेली असते. हा जो काही भीषण अपघात झालेला असतो त्याबद्दल आता महिपतने त्यासोबत नागराज आणि साक्षी याबद्दल कोणाला सांगितलेलं नसतं. फक्त महिपतने एकटंच हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं, कारण महिपतला माहिती असतं जर तो साक्षी आणि नागराजला याबद्दल सांगेल तर ते काही त्याला या सगळ्यासाठी सपोर्ट करणार नाही. परंतु आता हे सगळे काही सत्य आहे, म्हणजे साक्षीबद्दलचे पुरावे जे काही आहेत ते प्रियाने कोर्टात द्यायला नको, यासाठी आता
महिपतने प्रियाचा काटा काढलेला असतो। आता प्रियाचा तर अपघात त्याने घडवून आणलेला असतो। प्रियाला आता अचानकपणे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जाणार असतं, पण त्याच वेळेला रस्त्यावर पडलेल्या प्रियाचा फोनसुद्धा सापडतो आणि त्यावरून आता त्या लोकांना अश्विनला फोन करतात आणि अश्विनला फोन करून प्रियाच्या अपघाताबद्दल कळवलं जातं। प्रिया ही तिथे बेशुद्ध पडलेली असते, डोक्यातनं रक्त येत असतं। तर आता मात्र प्रियाला तातडीने हॉस्पिटलमध्ये तर वळवलं जात असतं, पण प्रिया आता बेशुद्ध पडलेली असताना सगळ्यात आधी फोन जातो अश्विनला, कारण अश्विनचा नंबर तिच्या मोबाईलमध्ये हजबंड या नावाने सेव्ह केलेला असतो। त्यामुळे तिथे असणाऱ्या सगळ्यांना असं वाटतं की हा हिचा नक्कीच नवरा आहे आणि त्याच वेळेला आता अपघात जो आहे तो झालेलाच तर असतो। तर आता या सगळ्याबद्दल अश्विनला सांगितलं जातं आणि अश्विनला फोनवर सांगितलं जातं की तुमच्या वाईफचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। हे जेव्हा आता अश्विन ऐकतो तेव्हा अश्विनच्या पायाखालची जमीनच सरकते। त्याला आता कळतच नसतं की प्रियाचा अपघात कसा झाला ते। त्यानंतर आता सगळीजण अश्विनला विचारतात की अश्विन नेमकं काय झालं आहे। अश्विन आता सगळ्यांना सांगू लागतो की प्रियाचा अपघात झाला आहे। अश्विनच्या चेहऱ्यावरचं टेन्शनच सांगत असतं की नेमकंच काहीतरी झालेलं आहे। आणि जेव्हा अश्विन आता सगळ्यांना ॲक्सिडेंटबद्दल सांगतो तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप जास्त टेन्शन येतं आणि आता सगळ्यांनाच टेन्शन येतं म्हणून आता सगळीजण ठरवतात की आपण लगेचच हॉस्पिटलकडे जाऊया। पण आता रविराजांना सुद्धा प्रियाचा अपघात झाला आहे याबद्दल कळवायला हवं असंच आता अर्जुन आणि सायली म्हणत असतात। आणि त्याच वेळेला आता अर्जुन देखील रविराजांना फोन करून प्रियाच्या अपघाताबद्दल सांगतात। आता प्रियाचा अपघात झाला आहे ही गोष्ट कळल्यानंतर रविराजांना सुद्धा खूप जास्त टेन्शन येतं। काही झालं तरी आता ते तिचे वडील असतात आणि आता वडिलांची मुलीवर माया असते आणि त्यामुळेच आता या अपघाताबद्दल जेव्हा त्यांना कळतं तेव्हा त्यांना सुद्धा खूप जास्त टेन्शन आलेलं असतं। आणि आता ते प्रतिमाला सुद्धा या अपघाताबद्दल सांगतात। प्रतिमा सुद्धा विचार करते की हे असं कसं झालं। प्रतिमाला तर धक्काच बसतो अपघात ऐकल्यानंतर। तर इकडे मात्र आता सायली, अर्जुन आणि त्याचसोबत प्रताप, कल्पना हे सगळेजण हॉस्पिटलकडे जायला निघत असतात, कारण हा जो काही भीषण अपघात अचानकपणे प्रियाचा झालेला असतो त्यामागे नक्कीच काही ना काही कारण आहे असं देखील आता अर्जुनच्या डोक्यात सुरू असतं। इकडे मात्र अपघात झाला आहे म्हणून प्रतिमाला खूप जास्त त्रास होत असतो। प्रतिमाला टेन्शन आलेलं असतं। रविराज तिला समजवतात, पण आता त्याच वेळेला आता प्रतिमाला त्या अपघाताचं सत्य आपल्या डोळ्यासमोर तिच्या उभं राहतं। जेव्हा तिचा अपघात झाला होता आणि त्यावेळेला सुद्धा असंच काहीच झालं होतं, तो प्रसंग तिच्या नजरेसमोर येतो आणि म्हणूनच तिला जास्त त्रास होऊ लागतो। पण आता इथे हे सगळं बघून नागराजला मात्र खूप जास्त आनंद होतो, कारण नागराज विचार करत असतो की हे सगळं असंच व्हायला हवं होतं। वा रे वा प्रिया, जे काही तुझा ॲक्सिडेंट झाला आहे ना त्यामुळे मला आता हा तर फायदा झालाय की हिची मेमरी आता हळूहळू अजून लॉस होत चाललेली आहे। असंच केलंच ते बरंच झालं, पण तुझं काय झालं हे तर आपल्याला शोधायलाच हवं असं मनातल्या मनात नागराज विचार करत असतो। मात्र इथे रविराज प्रतिमाला म्हणत असतात की आपण आता असं तिथे थांबायचं आहे का, आपल्याला हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायला हवं ना, चल आपण आता हॉस्पिटलमध्ये जाऊया। सुमनसुद्धा आता त्या प्रतिमाला समजवते। आता त्यानंतर मात्र नागराज जो आहे तो विचार करत असतो की हे सगळं काही कसं झालं खरंच कळत नाही आहे। म्हणजेच या प्रियाचा अपघात वगैरे काल तर माझ्याशी बोलली होती, मग आज ही कुठे बाहेर पडली होती आणि हिचा अपघात, हिचं नेमकं काय झालं असेल असा विचारच करत असतात। आता हॉस्पिटलमध्ये तर प्रियाला ॲडमिट केलं जातं, प्रियावर उपचार सुरू असतात। त्याच वेळेला अर्जुनला कुठेतरी शंका येत असते, कारण का आता ही केस सुरू आहे आणि मध्येच या प्रियाचा अपघात वगैरे कसं काय होऊ शकतं। त्याच वेळेला तो आता रविराजांना विचारतो की तुम्हाला काही सांगितलं आहे का इकडच्या लोकांनी की कसं झालं काय झालं ते। त्यावर आता रविराज म्हणत असतात की मला तर याबद्दल कोणीही काही सांगितलं नाही, फक्त प्रियाचा मोबाईल तेवढा माझ्या हाती दिला आहे। मग आता प्रियाचा मोबाईल रविराजांच्या हाती असतो, तर अर्जुन म्हणत असतो की सिनियर जरा मला तुम्ही मोबाईल देता का, म्हणजे आपण काही डिटेलमध्ये माहिती भेटते का बघूया। त्याच वेळेला आता त्या रविराजांकडनं अर्जुन जो आहे तो मोबाईल घेतो आणि त्यावरून त्यांना स्पष्ट होतं की लास्ट कॉल तर महिपतचा आला होता। महिपतचा कॉल आलाय म्हटल्यावर आता अर्जुनला समजते की नक्कीच काहीतरी गडबड आहे, हे सगळं करणारा महिपत तर असू शकत नाही ना, असं तो आता त्याच्या सिनियरलाच म्हणजे रविराजांना म्हणतो। आणि तर आता रविराज खूप जास्त भडकलेले असतात। रविराज विचार करतात जर
महिपतने माझ्या मुलीची अवस्था केली असेल ना तर त्या महिपतला मी सोडणार नाही आणि म्हणूनच आता अर्जुन आणि त्याचसोबत रविराज हे दोघंही जण महिपतच्या घरी जायला निघतात। त्याच वेळेला आता महिपत व रविराज खूप जास्त गरजतात आणि त्याला म्हणत असतात की तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या मुलीच्या जीवावर उठायची, पण तुला आता मी सोडणार नाही। तुझ्यावर ऑलरेडी तर केस सुरूच आहे, पण आता हे जे प्रकरण आहे ते मी पूर्णपणे त्याचा शोध घेईन आणि तुला नाही तुरुंगात चढवलं ना तर माझं नाव देखील रविराज किल्लेदार मी लावणार नाही, असं आता रविराज जोरजोरात ओरडत बोलत असतात। परंतु इथे जो महिपत असतो तो अजूनही हे सगळं काही स्वतः केलं हे अंगाला लावून घेतच नसतो। तो म्हणत असतो की काय झालं आहे नेमकं, तुम्ही माझ्यावर कसले आरोप करताय। मात्र आता रविराजाने ठरवलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा या महिपतला सोडायचं नाही आणि या महिपतला चांगलंच आता या केसमध्ये अडकवायचं हे सुद्धा आता त्याने ठरवलेलं असतं। त्यामुळे आता मालिकेत नेमकं कोणतं नवीन वळण येईल हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय।